तर मित्रांनो, आपल्या कोकणामध्ये सकाळी सकाळीच तुमचं स्वागत आहे। तर हे बघा, जोरात पाऊस पडतोय। एप्रिलचा महिना चालू आहे, तर जोरात पावसाने सुरुवात केली आहे। सकाळी वाजले सकाळचे 10:15। हे बघा, आमच्या आरोही छत्री घेऊन आहे तिकडे। तर इकडे हे बघा, पोरं नाचतात। पहिला पाऊस आणि पहिल्या पावसाचा मातीचा सुगंध। हे बघा, कोंबडी पण पळाली। त्यांना पहिला पाऊस म्हणजे एक आनंद वाटतो आणि जोरात पाऊस सुरुवात झाली जो पावसाची। हे बघा, ती कोंबडी बघा बिचारी थंडावलेत। तर नमस्कार मित्रांनो, आता वाजलेत 11:30 आणि भटकंतीच्या नव्या कोऱ्या भागात मी चेतन कोळेकर तुमचं परत एकदा स्वागत करत आहे। तर वाजले तर 11:30 आणि मी आलो होतो वरती अंकित हॉटेलच्या इथे आरोहीला फ्रुटी घ्यायला। तर दररोज इथे व्हिडिओ अपलोडिंगसाठी येतो आणि काल्पनिक दृश्य बघण्यात आलं की गाईचा मृतदेह सापडला होता। हायवे टच गाडीने उडवलं होतं। तर शक्यतो गुरांना बांधून ठेवा किंवा त्यांच्यावरती राखणदार म्हणून राहा, कारण रस्ता हा आपल्या विकासासाठी झाला आहे, पण तो कोकणामध्ये थोडासा तो डेंजर आहे। कारण आता पाठी बघायचं तर मळब दिसेल, कारण आताच पाऊस पडून गेला। पावसाची व्हिडिओ मी तुम्हाला टाकतो पुढे, थोडीशीच टाकली आहे। एकदम जोरात नाही पडला, पण पडला। अर्धा तास पडत होता, पण बारीक बारीक पडत होता। तुम्हाला दाखवतो, रस्ता पण ओला झाला आहे। हा बघा, रस्ता मित्रांनो ओला झाला आहे आणि हे बघा एकदम ढगाळ वातावरण आहे। तर चला, आरोही वाट बघत असेल, मला बोलली मी येते म्हणून, पण मी त्याला नेलं नाही कारण मला खूप वेळ लागणार होता। तर तिला फ्रुटी आवडते म्हणून फ्रुटी घेऊन जाते। तर चला जाऊया। बघा, तात्याचा आंबो भरपूर धरलो आहे यावर्षी। मे महिन्यात आंबे खाऊ गावतील, लालसर होते बिटके। बघा, भरपूर धरलो आहे यावर्षी। आंबे तसे बघू गेलं तर मरणाचे आंबे आहेत, पण एवढाच की पावसाने कृपा करावी। चला जाऊया। तर व्हिडिओवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ एंडपर्यंत पहा। तो बघा, आंबा आता जस्ट पडलो। बघा, आंबा आता जस्ट पडलो। हो, आंबो पडलो। ओंकाराचा आंबा आहे हा। तर चला, आंब्याची फोडा पण करूया। तर मित्रांनो, हे बघा, घराजवळ आलोय। हे बघ, तर बाय सारखे फोन लावतो ते वहिनी पळाली आणि बघा आरोही आली आहे आणि आरूसाठी फ्रुटी आणली आहे मी। घरात काळोख दिसतोय। फ्रुटी कोणाला पाहिजे आरोही? फ्रुटी कोणाला पाहिजे? हे बघ, हे बघ, धर धर, अव्वा तर ये। बाय बाय, फ्रुटी दे। ए बाय बाय। तर मित्रांनो, हे बघा, आता मी आरूसाठी फ्रुटी आणलेली ती आता मीच खाणार आहे। गेली। तर मित्रांनो, हे बघा, घरी काढतात बाबा भाजीसाठी। चांगला आहे। तर आई आता बनवेल भाजी याची दुपारी। काल फणस काढलेला बघा।
इकडे चूल आहे आमची. चला जाऊया. तर मित्रांनो हे बघा 2 आंबे आहेत. मगाशी जो भेटला ना आंबा तो तसाच ठेवला आहे, थोडासा कच्चा आहे, तो जेवताना खाऊ. तर आता हे 2 आंबे कापूया. तर लवकरात लवकर या खायला. तर मित्रांनो एक नंबर टेस्टी आहे आणि विदाऊट फवारणीचा आंबा आहे, त्याच्यामुळे आतमध्ये गायर वगैरे नाही, तर बहुतांश आंब्यामध्ये गायर असते. तर खायला या. कोकणामध्ये ना मे महिन्यामध्ये आंबे खाण्याची मजा खूप वेगळीच असते. फक्त कोकणी माणूस सांगू शकतो. कलबाचे असू दे किंवा रायवळी आंबे असू दे, तर खायची मजा वेगळीच असते. आणि आता वाजलेत 1 वाजलेत. तर आता जेवायच्या अगोदर मी खातो आहे आंबे, कारण जेवल्यानंतर सर्रास आंबे खातात, पण नंतर मला आवडत नाही. जेवणाच्या अगोदर आंबे खातो आहे. हे बाट आहे. किती जण पांढरी होईपर्यंत सोडत नाही बाट आंब्याची, कमेंट करून सांगा नक्कीच, कारण काही जण पांढरी होऊपर्यंत सोडत नाही. तर हा छोटासा व्हिडिओ आहे. तर आजचा व्हिडिओ कसा झाला सांगा, कारण पावसाची सकाळी सुरुवात झाल्या त्याच्यामुळे मी व्हिडिओला सुरुवात केली, नाहीतर संध्याकाळी व्हिडिओ बनवणार होतो. तर हा व्हिडिओ उद्या येईल. तर व्हिडिओ कसा झाला नक्कीच सांगा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये. वारं भरपूर सुटलं आहे, परत संध्याकाळी पावसाचा जोर आहे वाटतं. तर बाय बाय, काळजी घ्या.